आज आपण करणार आहोत दोडक्याचा ठेचा। दोडक्याच्या ठेच्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे दोडका, मिरच्या, मी सुकलेल्या मिरच्या घेतल्या आहेत, त्याच्या शिरा काढून घेतल्यात मी, आणि कढीपत्ता आणि थोडेसे दाणे, लसूण एवढं लागणार आहे आपल्याला। तर पुढची प्रोसेस मी तुम्हाला दाखवते। बघा, असा मी दोडका किसून घेतलेला आहे। हे बघा, किसणीची ही जी जाडसर बाजू असते त्याच्याने हा किसून घेतला आहे। ही छोटी असते, ही स्लाइसचं असतं। तर या बाजूने, हे छोट्या बाजूने नाही, सगळ्यात मोठ्या बाजूने किसून घ्यायचा दोडका। दोडका माझा कोवळा होता त्यामुळे मी सगळा अखंड किसला आहे। जर तुमचा दोडका कोवळा नसेल, थोडासा जाडसर असेल, तर त्याच्यातल्या बिया काढून घ्या। शक्यतो असा कोवळा दोडका छान असतो ठेचा वगैरे करायला, कारण मग तो अख्खा किसता येतो, बिया काढायची गरज लागत नाही। आणि ह्या शिरा काढून घेतलेल्या आहेत, त्या पण आपण ठेच्यामध्ये घालणार आहोत, त्या पण आपण त्याची पण चव छान लागते ठेच्यामध्ये। आणि असं मिरच्या आणि हे लसूण 7-8 पाकळ्या लसूण घेतलेला आहे। आलं मी घालणार नाही आहे, कारण आल्याने वेगळी टेस्ट येते ठेच्याला, आणि थोडेसे दाणे घालणार आहे। तर हे सगळं आता आपण मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेणार आहोत। अगदी हलकं फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे ज्या बाजूने आपण मिक्सरचं वाटण वाटतो त्या बाजूला मिक्सरचा नॉब न फिरवता त्याच्या उलट्या बाजूला, जिथं पल्स रेटवर थोडं थोडं फिरवतात त्या बाजूने 1-2 वेळा फिरवून आपण घेणार आहोत मिक्सरमधून। तर मी फिरवल्यानंतर कसं वाटण तयार होतं ते तुम्हाला दाखवते। बघा, असं आपलं वाटण तयार झालेलं आहे। आता आपण याची फोडणी करणार आहोत। फोडणीसाठी मी कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे। हा एवढा डाव तेल मी तापत ठेवलेला आहे कढईमध्ये, साधारण 5 चमचे ह्या चमच्याने मी घेतलेलं आहे तेल। ठेच्याला थोडं तेल जास्त घालायचं, म्हणजे ठेचा चांगला परतता येतो, नाहीतर तेल कमी पडतं। आता आपण ह्याच्यामध्ये तेल चांगलं तापलेलं आहे। आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत 1 चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं। एक चमचा मोहरी घालतोय आपण। कढीपत्ता आपण वाटणातच घातलाय, त्यामुळे कढीपत्ता आपण फोडणीत नाही घालणार आहोत। हे अर्धा चमचा चांगलं तडतडू द्यायचं जिरं मोहरी। अर्धा चमचा, माझा छोटा चमचा आहे तो अर्धा चमचा मी हळद घालते, आणि अगदी थोडंसं हिंग 1/2 चमचा। आणि आता ह्याच्यातच आपण हे वाटण घालणार आहोत। सगळं वाटण घालायचं, गॅस मंद ठेवायचा, म्हणजे फोडणी करपत नाही। चांगलं परतून घ्यायचं। बघा, जेवढं तेल घातलं होतं तेवढं सगळं याला लागले। एका दोडक्याचा खूप ठेचा होतो, पुरतो सगळा व्यवस्थित। पटकन करता येतो ठेचा, सगळं साहित्य घरात अवेलेबल असेल तर पटकन होते, आणि तोंडाची चव एकदम छान होते। म्हणजे ज्यांच्या तोंडाची चव गेली असेल आजारपणामुळे वगैरे, तर त्यांना जसं टोमॅटोचं सार वगैरे देतात तोंडाला चव नाही म्हणून, त्याचा असा ठेचा वगैरे करून दिला की छान चव येते। बघा, सगळं आपलं तेल ठेच्यामध्ये मिक्स झालं। चांगला परतून घ्यायचा ठेचा। आता याच्यात आपण घालणार आहोत मीठ, चवीप्रमाणे घालायचंय मीठ। आता मी अर्धा चमचा घालते।
कमी वाटलं तर मी नंतर चव बघून परत घालणार थोडंसं. दोडक्याच्या शिरा काढल्या होत्या त्या टाकल्या मी. त्या काही वाटणात टाकायची गरज नसते कारण ते ऑलरेडी बारीकच होता. थोडा दोडका असल्यामुळे शिरा पण बारीकच निघाला. जर जाडसर दोडका घेतला तर त्याच्या शिरा पण जाड निघतात. त्या मात्र मग तुम्हाला मिक्सरमध्ये वाटून घेताना त्याच्यात पण शिरा पण घालाव्या लागतील त्याच्यात आणि वाटून घ्यावे लागतील. आता याला वाफेवर चांगलं शिजून द्यायचं. झाकण ठेवून 1-2 वाफ आणायची आणि शिजून द्यायची. शिजल्या की मी तुम्हाला दाखवते. बघा आपला ठेचा छान झालाय. मिरचीचा ठसका येतो. ठेचा वगैरे करताना नेहमी मिरचीचा ठसका लागतो, त्याची काळजी घ्या. एकदम ठसका येतो मिरचीचा झाकण वगैरे उघडलं. बघा एकदम कोरडा छान भाजला गेलाय, परतला गेलाय. असा छान कोरडा करायचा, पाणी नाही राहिलं पाहिजे. नक्की करून बघा. डब्यासाठी किंवा साईड डिश जेवणात तोंडाला चव येण्यासाठी खूप छान आहे ही. आणि सोपी पण आहे, पटकन होते, फार वेळ लागत नाही. एखाद्या वेळेस काय भाजी करायची वेगळी दोडक्याची, तर असं तुम्ही दोडक्याचा ठेचा करू शकता ज्याच्यामध्ये शिरा आणि अख्खा दोडका, फक्त वरचा आणि खालचा दांडा काढून टाकायचा आणि अख्खा दोडका तुम्हाला वापरता येतो. छान अशी दोडक्याची भाजी आपण ठेचा आज दाखवलाय मी करून. नक्की करून बघा. आवडलं तर नक्की लाईक करा. माझ्या चॅनलचं नाव आहे हॅपी कुकिंग. नक्की लाईक करा. थँक्यू.